आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ. भिवंडी टेक्सटाईल्स, नेरळ. लिलन, खादी, कॉटन, स्पेशल व्हाईट आणि लग्नासाठी बस्ता, शेरवानी, सूट, जोधपुरी आणि हो, ॲक्सेसरीज सुद्धा. भिवंडी टेक्सटाईल्स, तुमच्या विश्वासाचं नवं ठिकाण. शॉप नंबर 1-2, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळम रोड, नेरळ येथे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा. कर्जत जवळील पोसरी गावाजवळ उल्हास नदीत 50 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. या महिलेची ओळख विजया अनिल काळुंके, राहणार नेमिनाथ सोसायटी, मुद्रे, कर्जत अशी झाली असून सदर घटना मंगळवार दिनांक 15 जुलै रोजी सायंकाळी उघडकीस आली. स्थानिकांना सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पॅरामाउंट परिसरात उल्हास नदीत एक मृतदेह तरंगताना दिसला. याबाबत तातडीनं पोलिसांना माहिती देण्यात आली. कर्जत पोलीस ठाण्याचे अधिकारी संदीप भोसले आणि त्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. विशेष म्हणजे विजया काळुंके यांच्याबाबत 14 जुलै रोजी कर्जत पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांचे पती अनिल काळुंके हे नुकतेच सेवानिवृत्त झाले असून पत्नी बेपत्ता झाल्यानं कुटुंबीय चिंतेत होते. या प्रकरणात आत्महत्या की हत्या याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. महिलेनं नदीत उडी मारून आत्महत्या केली की अन्य कोणत्या तरी कारणानं तिची हत्या करून मृतदेह नदीत फेकण्यात आला हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. कर्जत पोलिसांकडून या प्रकरणी सखोल तपास सुरू आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.